नमस्कार, मी साक्षी आणि हा आहे पार्ट 2 आणि आमचा पंढरपुरातला दुसरा दिवस. आजही आम्हाला खूप ठिकाणं एक्सप्लोअर करायला मिळाली, पण आधी हे ऐका. टीका फिरते मला फिरवलं हिने. आता प्रतिमाला मी फिरवलं की नाही माहीत नाही, पण आम्ही बुक केलेल्या ऑटोवाल्या दादाने आम्हाला फार ठिकाणं फिरवली. आम्ही फक्त एका दिवसासाठीच रूम बुक केलेला, त्यामुळे आम्हाला सकाळीच रूम सोडावा लागणार होता आणि संपूर्ण दिवस आम्हाला आमचं सामान घेऊनच फिरायचं होतं. मग काय, उचलल्या बॅग आणि निघालो पुन्हा पंढरपूर हिंडायला. सकाळची सुरुवात चहाने नाही झाली तर सकाळ सकाळ वाटेल का? आणि त्यात भर म्हणून विठ्ठलाची दिंडी पाहायला मिळणं म्हणजे सोन्याहून पिवळं. तेथून पुढे आम्ही चंद्रभागा नदीच्या काठी जाण्यासाठी निघालो, कारण आमचं पहिलं स्थळ होतं इस्कॉन टेम्पल. नदीच्या काठी पोचताना वाटेत वासुदेव भेटले. हे तेच जे लहान असताना अभंग गवळणी सांगून समाज प्रबोधन करायचे. त्यांची मधुरवाणी ऐकून आम्ही पुढे निघालो. इस्कॉन मंदिर हे नदीच्या दुसऱ्या काठावर असल्यामुळे आम्हाला प्रवास हा बोटीनेच करावा लागणार होता. ओळख असल्यामुळे आम्ही ज्या बोटीने प्रवास करणार होतो ती बोट येण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागली. त्या वेळात आम्ही फोटो नाही काढणार, मग काय करणार? मग काय, एकामेकींचे फोटो काढून थोडा फ्लॉन्ट करत आम्ही 10 ते 15 मिनटं वाट बघितली. तेवढ्यात बोट आली आणि आम्ही आमचे सगळे सामान घेऊन बोटीत बसलो. अगदी 5 मिनिटाचा प्रवास आम्ही 15 मिनटं केला, कारण बोटीत पण थोडा फ्लॉन्ट बनतोच ना. पुढे इस्कॉन टेम्पलमध्ये राधाकृष्णाचे दर्शन घेऊन आम्ही तसेच विष्णुपद पाहण्यासाठी निघालो. विठ्ठल हे विष्णूंचे अवतार असल्यामुळे इथे उमटलेल्या विठ्ठल पावलांना विष्णुपद असे म्हटले जाऊ लागले. जवळच नारदमुनी मंदिरही होते. ते मंदिर 6 महिने पाण्यात तर 6 महिने पाण्याच्या वर असते. त्याचे लांबून दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.